तर बावधनची बगाड यात्रा महाराष्ट्रभर प्रसिद्धच आहे। सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात म्हणजे बावधन येथे कृष्ण पंचमी म्हणजे रंगपंचमी दिवशी ही यात्रा भरते असे म्हणतात। इंग्रजी काळाच्या अगोदरपासून बगाडाची परंपरा इथे चालत आलेली आहे। बगाड अर्थात बैल ओढणारा गाडा। बगाडाला दगडी चाके, दगडी चाकावर कणा, खांब आणि शीड असते। बगाडावर सागवानी खोडांचा खांब 25 ते 30 फूट उंच उभा करतात। त्यावर दोन्ही बाजूला कळकाचे शीड बांधतात। शीड बांधण्यासाठी गावातील सगळ्या मंडळींचा समावेश असतो। बगाडाला वापरलं जाणारं लाकूड ओलं असतं, त्यामुळे ते जास्त वजनदार असतं। बगाडाचं वजन 2 ते 3 टन असतं, त्यामुळे खिलार जातीचे बैलच ते वजन पेलू शकतात। बगाडाच्या तयारीसाठी या बैलांच्याकडून खूप मेहनतीचे काम केले जाते। शेतीची कामे, अवजड वस्तू बांधून ओढणे ही कामे बैलांच्याकडून बगाडसाठी तयार केले जाते आणि हे बगाड सोमेश्वर पासून मंदिरापर्यंत आणलं जातं। बगाड हे बाभळीच्या झाडापासून बनवतात। लोखंडाचा कोणताच भाग त्यामध्ये बगाडासाठी वापरत नाहीत। बगाड तयार करण्यासाठी बावधन गावातील सुतार खूप मेहनतीने काम घेतात। अशा या बगाड यात्रेची सुरुवात होळी पौर्णिमेपासून होते। होळीच्या दिवशी देवाला कौल लावतात, त्यामध्ये 1000-1500 नंबर असतात। खूप वर्षे लोकांचा बगाडचा मान मिळवण्यासाठी नंबर येत नाही, तर होळीपासून 5 दिवस म्हणजे रंगपंचमीपर्यंत बगाड मानकरीला उपास धरावा लागतो। बगाड ओढण्यासाठी खिल्लार जातीचे बैल वापरतात असे म्हणत होते। तिथे फक्त बगाडसाठी लोक लाखो रुपये खर्च करून खिल्लार बैल घेतात। जातीवंत धष्टपुष्ट बैलांचा त्यासाठी वापर होतो। बगाड्याचा मार्ग हा 75% शेतातून तर 25% डांबरी रस्त्यातून असतो। ओली शेती, पिके, बांध यांची पर्वा न करता बगाड बैलाच्या मदतीने ओढला जातो। यासाठी खूप बैल सज्ज असतात। प्रत्येकाच्या बैलाचा मान हा बगाड ओढण्यासाठी दिला जातो। शेतकऱ्यांच्या मते शेतातून बगाड गेलं की शेत खूप जोमात येतं, त्यामुळे शेतकरी कितीतरी पिकांची नासाडी झाली तरी नाराज नसतात। बावधन बगाड पाहण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो लोक येतात। काशीनाथाच्या नावानं चांग भलच्या घोषात जत्रा पार पडते। येथे काळभैरवाचे पण मंदिर खूप मोठे आहे आणि जागृत देवस्थान पण आहे। तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली? जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर भक्ती चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बोला काशीनाथाच्या नावानं चांग भलं।